आफ्रिकेमधलं उदाहरण देतो आणि शेवटी तुम्हाला ते लक्षात येईल आणि तुम्ही कुठेतरी ऐकलेलं पण. एक शाळा असते अशी आणि त्या शाळेमध्ये एक बाहेरचा शहरातला एक माणूस येतो आणि तो असा कॉर्नरला एक फळांचा मोठा एक ट्रे ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळ ठेवतो आणि त्या 5 मुलं आणि 5 मुलींना एक स्पर्धा त्यांना सांगतो की एक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि स्पर्धा अशी आहे की शाळेच्या गेट पासून आपल्या स्टेज पर्यंत पळत यायचं आणि जो कोणी सर्वात आत पळत येईल आणि त्या टोकरीमधले जे कोणी फळं घेईल ते संपूर्ण सफरचंद, मोसंबी जे काही तुम्हाला वाटतील ते सर्व फळं ते त्या व्यक्तीचे असतील, त्या विद्यार्थ्याचे असतील. असे 10 मुलं मध्ये ही स्पर्धा लागलेली आहे. ते गेट पासून सुरू झाल्यानंतर काय होतं माहितीये, थोडा वेळ ते एकमेकांमध्ये स्पर्धा लागते आणि पळायला सुरुवात होते. त्यातली 2 मुलं पुढे जातात आणि 8 मुलं थोडीशी मागे होतात. तर ते 2 मुलं पाठीमागे वळून प्रत्येक जण प्रत्येकाचा हात पकडतो. त्या स्टोरीमध्ये लक्ष घ्या, प्रत्येक जण एकमेकाचा हात पकडतात आणि सर्वजण समान रेषेने पळत येतात त्या टोकरीपर्यंत. मग तो जो स्पर्धा घेतलेला असतो